आपण आता आलोय त्या ठिकाणी जिथे मी एव्हरी मंडे येऊन वडापाव खातो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। ओके, आजचा व्हिडिओ आपला वडापाव वरती असणार आहे। त्यासाठी मी आलोय भाईंदरला। मी आणि मम्मी आहेत माझ्यासोबत। आजचा शेवटचा व्हिडिओ मम्मी सोबत आहे, कारण आता जून महिना चालू झाला की मम्मीचं परत जॉबचं चालू होईल सगळं। आपण आज भाईंदरचे वडापाव एक्सप्लोर करणार आहे। त्यातला बेस्ट ऑफ बेस्ट वडापाव मी तुम्हाला एंडला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले मी आलोय भाईंदर वेस्टला आंटीज वडापाव। भरपूर लोकांचं रिकमेंडेशन आहे की आंटीज वडापाव म्हणून, म्हणजे मला कळत नव्हतं नक्की की काय आंटीज सगळे लोक करत होते। इकडे बाजूला एक छोटा स्टॉल आहे वडापावचा आणि सुगंध पण सुटलाय छान सुगंध। तर आता ते मला कळलं की बाबा आंटीज असं नाव आहे त्या स्टॉलचं। तर आलो इथे आपण आता। ताई पण आपले व्हिडिओज बघतात। आंटीज वडापावचा स्पेशल वडापाव बोलू शकतो आपण। 22 रुपयाची प्राइस आहे। एकदम काय बोलतात परफेक्ट वाटतो एकदम। पावाच्या आतमध्ये बरोबर बसलेला आहे। पाव खूप सॉफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये 3 टाईपच्या चटण्या टाकल्यात, आंबट गोड आणि सुकी चटणी टाकलेली आहे। आणि वरतून चण्याच्या पिठाचं कुरकुरे असतात ना, ते काय तुम्ही बोलत असाल त्याला, तर ते पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ऍड ऑन म्हणून। आणि वड्याची साईज बघा अशी छोटूशी आहे, एकदम परफेक्ट साईज वाटते मला। एखाद्या वडापावची जर साईज असायला पाहिजे तर ती एवढी असायला पाहिजे। आपण ट्राय करूया। टेस्टी। भाजीचा हा जो रंग आहे ना, तो बघूनच मला कळालं की हा खूप टेस्टी आहे आणि खरंच टेस्टी लागतोय छान। त्याच्यामध्ये फ्राई वगैरे दिसत आहेत वरती आणि प्रॉपर बटाटा स्मॅश झालेला आहे, कोथिंबीर आहे। हे वरचं जे आहे ते थोडंसं जाड वाटतंय, पण ठीक आहे, वडापाव टेस्टी लागलाय। सोबतच त्याचं जे कुरमुरे आहेत ना, ते पण एकत्र टेस्टी लागतंय। वडापाव चविष्ट आहे। मला सांगताना जरा चूक झाली, ते गोड चटणी आणि आंबट चटणी आहे ना, ती वडापावला सूटच करत नाही। पहिली गोष्ट, वडापाव खायचा तो सुकी चटणी सोबतच खायचा। ओल्या चटणीमुळे काय होतं, पाव एकदम असा नरम होतो। ती वाईब असते ना वडापाव खाण्याची, ती निघून जाते। तो भरपूर लोकांनी हा वडापाव मला सजेस्ट केला होता, त्याप्रमाणे टेस्ट पण आहे। टेस्टी वडापाव आहे एकदम। म्हणजे मला त्या कलर वरूनच कळालं की बाई एकदम टेस्टी पण खूप असते। आणि ते खायला पण असतात लोक भरपूर। तुम्ही बघता माझ्या बॅक साईडला, फक्त त्याचं म्हणजे जे आवरण आहे ना थोडंसं मला जाड वाटलं। आता आपण चाललो राईगावच्या दिशेने। खरं तर आपली बैठक आहे तिकडे त्या साईडला। मम्मी आणि ताई एव्हरी संडे आणि मी एव्हरी मंडे जात असतो। तर त्याच्यामुळे जे आदले मधले जे स्टॉल्स आहेत ना, ते मला माहिती आहेत, कारण ते दररोजच्या बघण्यामध्ये आहेत। तर आता तिकडेच जातोय। तिथे एक वडापाव आणि भजी वगैरे असं एक स्टॉल आहे, म्हणजे ते घरच आहे। त्या लोकांनी त्यांच्या घरामध्येच असं तो चालू केलेला आहे छोटासा एक हॉटेल। तर तिकडे खूप गर्दी असते भाई। आणि जाताना मला कसं असं बैठकीत एवढा टाइम मिळत नाही की मी उतरून खाईल किंवा काय, कारण परत रिक्षा चेंज करावी लागेल किंवा काय। तर आज तो मौका आहे आणि मला बघायचं आहे की भाई एवढी गर्दी कशासाठी असते आणि काय एवढा त्या गर्दीचं रहस्य आहे, ते मला आज जाणून घ्यायचं आहे। आणि आज परफेक्ट मौका आहे, म्हटलं की आज करायलाच पाहिजे। तर आता राई साईडलाच चाललोय, म्हणजे उत्तनला जो रोड जातो राई मोरवा गाव वगैरे, तर तिकडचे काही स्टॉल्स आहेत 2-4, ते कव्हर करणार आहे। देन आपण मग परत ईस्टला जाणार आहे। ईस्टला पण 1-2 वडापाव आहेत। हा बघा, हा तो वडापाव आहे। हा बामू, हा तो वडापाव आहे इथे जो फेमस आहे। इकडे आपल्याला यायचंय खायला। आधी आपण सध्या पुढे जातोय, म्हणजे कसं पुढून असं मागे मागे येता येईल आपल्याला। तर आपण आता आलोय त्या ठिकाणी जिथे मी एव्हरी मंडे येऊन वडापाव खातो। म्हणजेच वडापाव आधी खातो आणि नंतर मग बैठकीला आतमध्ये जातो। सो त्या दादांना पण मी सांगून गेलो होतो की मी येणार आहे म्हणून। तर ते म्हणाले होते मला की 5च्या दरम्यान ये म्हणून। आता स्टार्ट केलंय ना, ती बघा ती बोलेरो गाडी आहे, ती आत जाते ना, तोच गेट आहे आमच्या आतमध्ये जायचा। आणि त्याला लागूनच हा सूर्यनारायण वडापाव आहे। तर आता जस्ट त्यांचा सेटअप चालू होतोय। हा, यांच्याकडे मी नेहमी खातो, ते ओळखतात। खातो का नाही ते बघा, त्यांचा छोटासा सेटअप आहे। साहित्य त्याने आणलेलं, शेगडी आहे, म्हणजे चुलीवरती आपल्याला बनवून मिळतो वडापाव। ही इलेक्ट्रिक आहे ताई।
तर आता वडापाव बनतात. आम्ही आता इथे बसलोय ना, आम्हाला असं वाटतंय की आम्ही कोकणामध्येच आहोत. कोकणात आलोय असं वाटतंय एखाद्या एकदम. हॉटेलवर थांबलोय आणि बाजूने असं हायवेनी गाड्या जातात, असाच फील येतो एकदम. सगळी झाडं बिडं सगळी. तर आता इथे कढाई पण पद्धतशीर तापलेली आहे. आता ताई आता वडापाव तिथे टाकतील त्याच्यामध्ये आणि त्यांना मी विचारलं तर एक टायमाला 20 वडापाव ते काढतात का. तर कसं आहे की गरमागरम वडापाव खाण्याची जी वाईब आहे ना, ती थंड वडापाव खाण्यामध्ये अजिबातच नाहीये. मग ते आजूबाजूचं वातावरण किती चांगलं असेल ना तरी सुद्धा, तर ते एक चांगलं आहे. म्हणजे नेमकेच पण एकदम क्वालिटीवाले. एकदम भाई एकदम रिझनेबल 15 रुपये वडापाव भाई साहब. आणि स्वच्छ नाही वगैरे हा. किती मस्त एकदम. आणि आपले मराठी माणसं म्हणजे काय विषय आहे का, नादच नाही. पहिला पण मराठी माणसांचाच होता आंटीज वडापाव म्हणून मे बी. सो तुम्ही मला सांगा भाईंदरकर. आपण इथे एक वडापाव घेतलेला आहे, ते पण गरमागरम वडापाव आहे आणि याची 15 रुपये प्राइस आहे. 2 तुकडे करून घेतलेले आहेत, एक मम्मीसाठी एक माझ्यासाठी. मम्मी ट्राय कर. गरम आहे हा, हळू. एक नंबर टेस्ट खरंच खूप छान आहे. उत्तम आहे, मस्तच आहे एकदम. टेस्ट एवढी भारी आहे ना, खरंच एका टायमाला 4-5 कोणी पण खाईल असं आहे. तर हा वडापाव आहे, त्याच्यामध्ये सेम 3 टाईपच्या चटण्या दिलेल्या आहेत. तर ट्राय करूया आपण. गरम आहे भाई, गरम आहे. जर टाळूला चिपकला तर गेम झाला म्हणून समजा. टेस्टी आहे बाबा. मस्तच आहे तो. हा वडापाव आहे ना एकदम लाईट, ओव्हर खारट नाहीये, म्हणून मला हा वडापाव जास्त आवडतो. आत्ताच काढलेला आहे, त्याच्यामुळे बाहेरचं जे पूर्ण त्याचं कव्हर आहे पूर्ण ते पण क्रिस्पी आहे. बघा ह्याचं जे कव्हर आहे ना पातळ आहे, ते एक गोष्ट मला आवडली. पण हा टेस्टी आहे भाई. 15 रुपयेच प्राइस आहे, जबरदस्त. आणि एकदम तुम्हाला अशी गावरान वाईब देणार. बघा ना आम्ही कसे खुर्च्या टाकून बसलोय. मस्त बसलोय गावच्या सारखं एकदम. एकदम गावच्या सारखी वाईब आहे. मस्तपैकी खुर्च्या टाकून बसलेलो आहे आम्ही. अजून काय पाहिजे. मस्तच. मस्त. जी चटणी आहे ना ही पण जास्त खारट नाहीये, ही खोबऱ्याची चटणी. तर आपण आता राई आणि मोरवा या भागामध्ये आहोत. तुम्ही जर बघाल रोड, आता आपण मागूनच आलो तिथून. खूप छोटा रोड आहे, त्याच्यामुळे इथे जर आलात तुम्ही तर थोडंसं गाड्या वगैरे बघूनच. तर इथे समोरच एक बस स्टॉप आहे. तर हा शिवनेरी म्हणून बस स्टॉप आहे. त्याच्या दोन्ही साईडला, एक या साईडला आणि एक या साईडला 2 स्टॉल्स आहेत वडापाव समोस्याचे. तर ते पण आपण कव्हर करूया. मंगलमूर्ती म्हणून वडापावचं छोटंसं स्टॉल आहे. सो काका वडापाव आहे ना? चायनीज वडापाव. अच्छा एक द्या. असे आहेत. तर इथे वडापाव नाही तर चायनीज वडापाव आपल्याला खायला मिळणार. तर हा वडापाव आपण घेतलेला आहे, चायनीज वडापाव. चायनीज चटणी आहे, परत फ्राय नूडल्स आहेत. गरम असेल. सगळ्यात पहिले खाल्ला ना, ती पहिल्या बाईट मध्ये फील देते ना, ती सगळ्यात पहिले शेजवान चटणीचा फील येतो. कोबी वगैरे टाकलेला आहे याच्यामध्ये, चाट मसाला वगैरे टाकलेला आहे, कांदा वगैरे पण आहे. आतमध्ये भाजी पूर्ण त्यांनी शेजवान मध्ये त्यांनी पूर्ण त्याचं ते फिलिंग बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नूडल्स पण टाकलेले आहेत. ऑइली वाटलं थोडा मला. टेस्टला चांगला आहे, सारखा सारखा खाऊ अशा टाईपचा नाहीये, कारण आपण युजली वडापाव प्रेमी नॉर्मली वडापाव मध्ये पटून जातं. ते चायनीजचे दिवाने असतील त्यांच्यासाठी हा वडापाव बेस्ट आहे असं मला वाटतं. तर तुम्ही कधी आलात ह्या रोडला तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता इथे पण मी विचारलं तर त्यांच्याकडे चायनीज वडापावच आहे. आता आपण आलोय शुभांगीताई वडेवाली यांच्याकडे, अस्सल मराठी चव. आणि इथे काय लिहिलंय, एकदा खाणार तर पुन्हा पुन्हा येणार. तर आता आपण वडापाव घेतलेला आहे तिथे आणि 20 रुपये वडापावची प्राइस आहे आणि त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी मिळतात. हा मेनू आहे त्यांचा. तर हा छोटासा त्यांचा सेटअप आहे. त्या साईडला मेन स्टॉल आहे आणि इथे किचन. इथे आपण वडापाव घेतलेला आहे, याची प्राइस 20 रुपये आहे. तर मी सुकी चटणी लावून घेतलेली आहे. पहिले यांची चटणी ट्राय करूया. चटणी एकदम पण वाव अशी नाहीये, लाईट चटणी. हा वडा आहे आणि पूर्ण भाजी स्मॅश झालेली आहे. हा सुगंध तरी येतोय. गरमा गरम वडापाव आहे एकदम. ट्राय करूया. हा जो टाइम आहे 5:30 पावणे 6 हा त्यांचा म्हणजे धंदा चालू व्हायचा टाइम आहे त्यांचा. सो नवीन सगळे वडापाव निघालेले आहेत. भाजी आहे ना, भाजी लाईट आहे पण खाल्ल्यानंतर चरका मारतोय. तिखटवाला जो असतो ना अस्सल, तो वाला याच्यामध्ये फील येतो. आणि रस्त्याने जातानाच तुम्हाला हा
स्टॉल लागेल. हा एकच रोड आहे तो उत्तनला जायला, बाकी दुसरीकडे कुठला रोड नाहीये लेफ्ट राईट जायला, एकच रोड आहे. मम्मी तू खाऊन बघ. टेस्ट पण आहे आणि तिखट पण आहे. तिखटपणा तर पाहिजे ना थोडासा तरी, पण आहे तिखट पण आहे आणि टेस्टी पण लागतोय, त्यामुळे मला पण आवडला. हे बघा, हे जे आहे ना असं, हे आता ह्याला काय बोलतात ते माहित नाही, पण हे जे वाडे आहेत ना, वाडा टाईप, हे वाडा सो इकडे पहिले म्हणजे काय म्हणायचं आता, इथे घोडे चरवायला किंवा घोडे थांबायचे इथे. म्हणजे माझा एक मित्रच बोलला होता, आम्ही म्हणजे कसं पहिले असं 9वी 10वीला होतो तेव्हा सायकल वगैरे इकडे घेऊन यायचो चालवायला. अच्छा, तर इकडे पण यायचं असतं? हा, तर मित्र सांगायचा मला की इकडे असं घोड्यांना वगैरे उभं करायचे, तर ते आता युजला नाहीये, पण ते दिसायला चांगलं दिसतं, एक जुनी आठवण. तर आता वाजलेत बरोबर 6:30 आणि तुम्ही माझ्या मागे बघताय श्री समर्थ वडापाव. हा वडापाव खाण्यासाठी मी एवढा तळमळ करतोय मगाचपासून. आता माहित नाही मला याची टेस्ट कशी आहे काय नाही, पण मी आपला हवेत गोळ्या मारतोय, तर ती हवेत मारलेली गोळी परफेक्ट ठरते का नाही ते बघायचं. आता तुम्ही जर बघाल ना, हे घरच आहे आणि त्यांनी आतून वडापाव कसं नाव लिहिलेलं आहे? क्रिएट केलेलं आहे. श्री समर्थ वडापाव दुकानाचं नाव आहे स्टॉलचं, आणि अशा गाड्या वगैरे लागलेल्या असतात. त्यांचा एंट्रन्सच बघा वडापावच्या नावाने, आणि आतमध्ये पूर्ण असं घरच आहे त्यांचं. पब्लिक खाते पण आहे इथे, हे त्यांचं आतमध्ये घरच आहे. या साईडला हा जो कॉर्नर आहे ना त्यांचा, तो त्यांनी पूर्ण स्टॉल बनवलेला आहे. ही जी जागा आहे ना त्याच्यामध्ये बघा, हे वरती असं मस्तपैकी झाड आहे, या साईडला पण नारळाचं झाड आहे. एकंदरीत हे जे वातावरण आहे ना, वडापाव प्रेमींसाठी एकदम काय म्हणतात. आणि याच्याकडे वडापाव मिळतो, मूग भजी मिळतात, चहा पण मिळतो, परत कॉफी, कटलेट सगळं मिळतं. किती वर्षापासून आहे? अच्छा, थँक्यू. एक चहा पण सांगितलं. तर आपण एक मूग भजीची प्लेट पण सांगितलेली आहे. ॲक्च्युली तिथे मी बघितलं ना, तर माझ्या तोंडाला पण पाणी आलं. म्हटलं की मी पण ऑर्डर देऊया. तर आता ते गरम गरम टाकलेत त्यांनी भजी, सो आता ते पण गरम गरम मिळतील आपल्याला. आपण घेतलेला आता इथे वडापाव आणि मम्मीचा चहा सुद्धा आलेला आहे विदाऊट शुगर. मस्तपैकी वड्याची साईज आहे. एक चांगलं काम केलंय की चटणी वगैरे नाही लावून दिले. चटणी लावूया इथे थोडीफार, कारण आता ही जी प्लेस आहे पूर्ण जी मी तुम्हाला आता दाखवली, ती मस्तपैकी निवांत तुमची स्कूटी, बाईक किंवा कार असेल, रिक्षा असेल, जे काही असेल, रणगाडा असेल, ते तुम्ही इथे थांबवून मस्तपैकी चिल होऊन जाऊ शकता. आहे हाय वड्याची भाजी बघूनच कळतंय मित्रांनो. प्रश्नच नाही, अगदी टेस्टी वडापाव लागतोय. हे जे मूग भाजी घेतलेत ना ते पण इथले फेमस आहेत, सो ते पण आपण घेतले, ते पण टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला. आतला टेक्स्चर बघा, जिरा आहे आणि मूग आहेत, हे बघा मूग दिसत आहेत आणि चण्याचं पीठ आहे. वरचं पूर्ण क्रिस्पी आहे आणि मध्ये मध्ये ना जिरं पण आहे ना, दाताखाली येत आहे, तर चांगलं असं कुरकुरीत लागतं. वडापावचं म्हणायला गेलात ना, तर बाहेरचं आवरण आहे ना एकदम असं क्रिस्पी आहे, सेम ॲज इट इज. आता ते काढतायत ना, तर सगळीकडे आम्हाला असंच दिसतंय, असं डाऊटफुल काय वाटत नाही आहे. थोडीशी भाजीची टेस्ट मला कमी वाटली, म्हणजे आहे अशी, थोडंसं मीठ कमी आहे, ॲक्च्युली मीठ कमी आहे ते आहे. आणि थोडंसं म्हणजे जो चरका पाहिजे ना बटाट्याच्या भाजीला, तो थोडा कमी आहे. अदरवाईज आहे, टेस्ट आहे, खाऊ शकतो. थोडंसं तिखट पाहिजे आणि थोडंसं मीठ पाहिजे. आणि हे कशी मूग भाजी पण टेस्टी आहे, चांगले आहेत. ओव्हरऑल इथलं वातावरण आणि इथला ॲम्बियन्स जर बघायला गेला ना, तर ही जी डिश आहे ती वर्थ आहे, कारण असं वातावरणामध्ये बसून वडापाव खाणं बेस्टच लागणार. ते बघाल तर समोर मूग भजीच घेतलेले आहेत कंटिन्यू. गर्दी थांबत नाही, तुम्ही बघताय. गर्दीचं कारण म्हणजे दोन गोष्टी आहेत, वडापाव आणि मूग भजी. आणि इथला जो टायमिंग आहे, संध्याकाळी 4:30 वाजता चालू होतं यांचा हा स्टॉल आणि 8:30 वाजेपर्यंत असतं. या नक्कीच एकदा खाऊन बघा, टेस्टी वडापाव आहे. मीठ ऊपर नीचे होते रहते हैं, अपने घर पे भी तो होता है, उसमें कोई सी बड़ी बात नहीं है. वडापाव टॉप. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. बरोबर 7 वाजलेत. ॲक्च्युली आपण ईस्टला पण जाणार होतो, आणि मम्मी मला म्हणाली की आता घर पे चलो. तर कारण आपण बरेच एक 5-6 वडापाव केले का, केलेले. हा, खूप झाले. पार्ट 2 मध्ये आपण दाखवूया ते. हा
तर जेव्हा भाईंदरचा फूड ब्लॉग करेन ना तेव्हा मी तो वडापाव तिकडचे कव्हर करेन. दत्त मंदिरचे तुम्ही सांगितलं मला, आणि एक खोजा वडापाव काहीतरी त्या साईडला ईस्टला, कारण थोडीशी मला खूप गरम झाले ना, तर गरमी त्याला सहन नाही होत अजिबात. माझी बॉडी पूर्ण आणि डिहायड्रेट झाली. नाकावरून जे कमेंट करतात त्यांना लाज आणि शरम पण नाही, कारण नको नको ते वाईट कमेंट करतात. अरे त्याचा नाकाचा तो त्याच्या तब्येतीचा प्रॉब्लेम आहे म्हणून आहे तसं, देवानी दिलंय म्हणून ते तसं आहे. प्रत्येकाला देवच देतो ना, का देवाच्या व्यतिरिक्त कोण आलंय आकाशातून पडलंय का कोणी, हे समजतच नाही. पण नाही, त्यांना साच्यामधून तयार केलं. हा, तर त्यांना साच्यामधून काढलं असेल तयार. मरताना किडे पण पडतील आणि ते कोणी काढायला पण डॉक्टर पण नसेल, एवढं त्याला वाईट कमेंट करतात. तू काय टेन्शन घेऊ नको, ते नालायक लोक आहेत ते कमेंट करतात. आपले सपोर्टर्स आहेत जे आपल्याला, आपले चांगले जे आहे ते थोडी अशी बोलणार. हा, ते तुम्ही लोकांनीच मला इथपर्यंत आणलंय आणि तुमच्या मोटिवेशन आहे, तेच देवाला तुमचा सपोर्ट आहे, काय बोलणार आता? त्याच्यामुळे तुमचा भाऊ करतोय. पण मला असं म्हणायचं आहे की कोणाला घाबरू नका, पण त्याला तरी घाबरा. होय, तेच तर. ठीक आहे, कारण वरती जाताना त्यालाच उत्तर द्यायचं आहे. तर हा ओव्हरऑल आजचा थोडा छोटाच म्हणावा लागेल वडापावच आपण कव्हर केलेला आहे. युजली आपण बरंच सारं फूड खातो, जसं की घाटकोपरचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर तो पण बघा, खूप छान ब्लॉग झालेला आहे. बऱ्याच जणांनी एंटरटेनमेंट म्हणून घेतला, बऱ्याच जणांनी ज्यांना जे फूडी आहेत ते फूडी एन्जॉय करतात फूड, आणि बऱ्याच जणांनी नेगेटिव्हमध्ये पण घेतलेला आहे तो ब्लॉग. जो जसा घेतो त्याच्यावर डिपेंड आहे. तर आपण आंटीज वडापाव जो खाल्ला तो मला खूप जास्त आवडला, कारण त्याची भाजी आणि त्या भाजीला जो चरका पाहिजे ना भाई, वडापाव म्हणजे काय, त्या भाजीला चरका पाहिजे तर तो वडापाव. आणि मला तू सर्वात आपले बैठकीला जातोस ना तिथला, तो त्यांच्याकडचा वडापाव आहे. ते बघा आपले फॅमिली मेंबर तिकडे. हॅलो, अरे एक नंबर. आंटीज वडापाव हा माझ्यासाठी पहिल्या नंबरवरच राहील, जो की पहिलाच खाल्लाय आपण. आणि दुसऱ्या नंबरचा वडापाव म्हणजे जो की आपल्या बैठकीच्या इकडे आहे तो पण जबरदस्त वडापाव. आणि राहिला भाग हा एक वडापाव, हा तो. आणि त्याच्यानंतर मधला जो खाल्ला आपण चायनीज एक वडापाव, चायनीज वडापाव पण नाही आवडला मला. मध्ये आपण खाल्ला ना याच्या अगोदर, तो एक थोडासा नाही आवडला मला. तर असं आहे. अदरवाईज आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.